काय तुम्ही कधी मुरमुऱ्यामध्ये बटाटा किसून घालून ही अप्रतिम अशी रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली, एकदा जर बनवली ना तर आठवड्यातून 2दा तरी नक्कीच बनवून खाल, इतकी भन्नाट बनते. काय करायचं पहा, सर्वात अगोदर इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी मुरमुरे घ्यायचे, यामध्ये पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून घ्यायचा, याला व्यवस्थित किसण्याने किसून घ्यायचं, पाण्यामध्ये ठेवून देऊ. आता लगेचच भिजवलेले मुरमुरे आपण यामधून निथळून काढून घेऊया. यामध्ये किसलेला बटाटा व्यवस्थित असा पिळून काढून घालायचा आहे. बारीक चिरलेल्या भाज्या, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घातली, हळद, लाल तिखट, मीठ घालायचं, जिरे घालायचे, थोडासा काळा मसाला घालायचा आणि हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करायचे. 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ घालून छान व्यवस्थित असं याचं मिश्रण बनवून घ्यायचं. यामध्ये पाणी न घालता याचं मिश्रण बनवून घेतलं. आता हाताला तेल लावायचं आणि अशा प्रकारे याच्या टिक्की आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. याला वडेसुद्धा म्हणू शकता किंवा कटलेट म्हणू शकता. आता लगेच गॅसवरती तवा ठेवायचा, त्यावरती तेल घालायचं आणि या टिक्की मध्यम गॅसवरती छान अशा शालो फ्राय करून घ्यायच्या. अलटीपलटी करून दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला. मस्त असे ते आपले मुरमुऱ्यापासून आणि कच्च्या बटाट्यापासून टिक्की किंवा कटलेट्स तयार झालेले आहेत. तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत या कुरकुरीत टिक्की तुम्ही सर्व करू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर लगेचच फॉलो करा.